आयुर्वेदानुसार आहार पचनासाठी आवश्यक असे 6 भाव सांगितले आहेत. त्यातील एक भाव म्हणजे स्नेह, अर्थातच स्निग्ध पदार्थ. तर हे स्निग्ध पदार्थ कोणते? तेल, तूप, लोणी, दूध, साय इत्यादी. आणि ह्या सर्वांमध्ये तुपाला श्रेष्ठ मानलेले आहे. रोज जेवणात तूप असतं का असं विचारल्यावर बहुतांश रुग्ण आम्हाला एकच उत्तर देतात, वजन वाढेल म्हणून खात नाही. तर मित्रांनो, योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने बनवलेले तूप खाल्ल्यास वजन तर वाढत नाहीच, पण शरीरातील उष्णता, कोरडेपणा कमी व्हायला नक्कीच मदत होते. तेलापेक्षा तुपाचा स्मोकिंग पॉईंट जास्त असतो, म्हणून तुपामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल साठून राहत नाही. ज्याप्रमाणे निसर्गातील अग्नी पेटता राहण्यासाठी स्निग्ध पदार्थ जसे पेट्रोलियम पदार्थांची गरज असते, तसेच शरीरातील जठराग्नी वाढण्यासाठी तुपाची खूप आवश्यकता असते. गाईचे तूप हे म्हशीच्या तुपापेक्षा पचण्यासाठी हलके. विशेषतः गीर गाईचे म्हणजेच A2 प्रकारचे प्रोटीनयुक्त तूप शरीरासाठी उत्तम. म्हणूनच आहारात साधारणतः दुपारी आणि रात्री 1-1 चमचा असा तुपाचा समावेश सर्वांनी करूया. तर आयुर्वेदानुसार पचनासाठी सांगितलेले इतर 5 भाव कोणते हे तुम्हाला माहीत असतील तर कमेंट्समध्ये आम्हाला नक्की कळवा. अशाच इतर माहितींसाठी आमच्या सुखायू आयुर्वेद स्पेशालिटी क्लिनिक रावेतच्या द आयुर्वेदा वे या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.